नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ॲक्च्युली हा व्हिडिओ करण्याआधी मला एक पोल घेण्याची इच्छा होती. तो पोल असा होता की तुम्ही तुमची पॉलिसी जी काय काढली असेल त्या पॉलिसीचे प्रीमियम अगदी शेवटपर्यंत भरलेत का, न चुकता, न त्यामध्ये खंड पडता. हा माझा पोल घ्यायचा उद्देश होता. मला माहिती आहे की त्याचं उत्तर 100% सांगतो, मेजॉरिटीली म्हणतो या, म्हणजे अगदीच त्याच्यामध्ये न भरलेले किंवा भरलेले असा वेगळा विषय मला करायचा नाही. पण मेजॉरिटीली मला माहिती आहे की शेवटपर्यंत न चुकता प्रीमियम मी भरला असं म्हणणारे फार कमी, आणि बऱ्याच वेळा मला प्रीमियम शेवटपर्यंत भरता आले नाहीत, मला पॉलिसी बंद करावी लागली, अशा पद्धतीचा पोल तिथे आला असता. हे चांगलं माहिती आहे, म्हणून मी तो पोल घेतला नाही. कारण हे मी ॲक्च्युली अनुभवाने म्हणा किंवा आजूबाजूला मी जेव्हा बघतो तेव्हा सुद्धा मला हे लक्षात आलं आहे. आणि पहिलंच एक रेकमेंडेशन तुम्हाला मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की तुम्ही पॉलिसी जर घेत असाल, रेकमेंडेशन करत नाही आहे, पण तुम्हाला इथं डिस्क्लेमर देतो, पॉलिसी तुम्ही कोणतीही घ्या, इथे मी कोणताही तुम्हाला असा कंपनीचा उल्लेख करणार नाही की ही पॉलिसी चांगली, त्या एखाद्या पॉलिसीचं नाव सांगणार नाही की ह्या पॉलिसीमध्ये बेनिफिट जास्त आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे कुठल्याही कंपनीचं अनावधानाने जरी नाव आलं तरी तुम्ही त्याला रेकमेंडेशन समजू नका. तर मुद्दा माझा काय आहे, तर तो मुद्दा आजचा जो आहे ना, तो तुम्ही फक्त शेवटपर्यंत, जास्त वेळ नाही, 10 ते 12 मिनिटाचा मी व्हिडिओ हा करणार आहे. पण जो मुद्दा इतर लोक, सर्वसाधारण सगळेच लोक किंवा पॉलिसी विकणारे एजंट हे सांगत नाहीत किंवा त्यांच्या कदाचित लक्षात येतो की नाही माहिती नाही, पण तो मुद्दा जो आहे, जो खरोखरीच फार फार म्हणजे अगदी आपल्या विचाराधीन येतो, तो कधी येतो याचाही सगळा पूर्ण परामर्श जो आहे तो मी पुढे घेतोय. आणि त्या मुद्द्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. मी इथं तुम्हाला पॉलिसीचे फायदे सांगणार नाही किंवा तुम्हाला पॉलिसी घेतल्यामुळे काय अमुक बेनिफिट मिळेल, काय तुमचं नुकसान होण्यावाचून टाळणार आहे वगैरे, ही पॉलिसी चांगली, ती पॉलिसी चांगली, ही कंपनी चांगली, ती कंपनी चांगली, असा कसलाही विषय नाही. तुम्हाला नेहमीच माहिती आहे माझा जो दृष्टिकोन आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तो दृष्टिकोन इथे मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. म्हणजे UPI पेमेंटचं मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं, तो व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला होता. आणि त्या व्हायरल व्हिडिओ झाल्यामुळे लोकांपर्यंत आपण त्या UPI पेमेंटचा आपल्यावरती किती परिणाम झाला, आपण किती खर्चिक झालोय, असा हा तो विषय झाला होता. तसाच हा पॉलिसी संदर्भातला विषय असून सुद्धा पॉलिसी ही चांगली, ती चांगली, अमुक कंपनी चांगली, तमुक कंपनी चांगली, हा अजिबात उद्देश नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही इथे थांबा, पण ह्याच्यापेक्षा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर अगदी मनापासून विनंती की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आता सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही ही पॉलिसी काढणार का, काढता का प्लीज, ह्या पॉलिसीचे असे फायदे आहेत असा सांगणारा एक ना एक तरी मित्र, एक ना एक तरी नातेवाईक की जो एजंट असतो, तो तुमच्यापाशी येऊन तो सांगून गेलेला असतोच. तुम्ही भले पॉलिसी काढली असेल किंवा नसेल, पण हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो म्हणजे येतो. बरं, पॉलिसी काढणं चांगलं की वाईट हाही आत्ताचा विषय नाही, पण आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयाला मी तुम्हाला पुढे घेऊन जातोय. तर पॉलिसी तुम्ही बघा, कोणतीही, म्हणजे कोणत्याही कंपनीची बघा, त्यांचा हा स्ट्रक्चर जो आहे ना, त्यांचं हे स्ट्रक्चर जे आहे ना, ते अगदी मला असं वाटतं ठरलेलं आहे. मी एका नव्हे कमीत कमी 4-5 रेप्युटेड अशा कंपन्यांच्या पॉलिसींचा अभ्यास केला, आणि सगळ्यात महत्त्वाची एक बाब जी आहे ती मला तिथे जाणवली, ती म्हणजे त्यांचा टेन्युअर म्हणजे काय, की तुम्ही किती वर्षाची पॉलिसी घेता. आणि ह्याकडे पॉलिसी काढताना आपलं लक्ष फारसं जात नाही. सरळ तो पॉलिसी विकणारा एजंट तुम्हाला सांगून जातो, सर ही 15 वर्ष पॉलिसी चालते, सर ही 20 वर्ष पॉलिसी चालते. पण मला आजपर्यंत एकही एजंट असा भेटला नाही की सर ही 5 वर्षामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची पॉलिसी मिळते आहे, सर ही 10 वर्षाच्या आत किंवा 10 वर्षात ही तुम्हाला मॅच्युरिटी देते, अशी एकही पॉलिसी सांगणारा एजंट, असेलही पॉलिसीज असतील पण सांगणारा एजंट मला आजही कधी भेटला नाही. आणि माझा हाच मुद्दा आहे आजचा, की टेन्युअर हा जो आहे ना, टेन्युअर हा विषय फार गंभीर आहे. आणि ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्या पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे, आपण पैसे भरू न शकल्यामुळे जे नुकसान करून घेतलंय ना, त्यांना हा व्हिडिओ किंवा त्यांना हा विषय लगेच लक्षात आला असेल की नेमकं काय घडतं.
आणि हाच विषय घेऊन मी आज जे नवीन पॉलिसी काढायला जात आहेत किंवा नवीन पॉलिसी काढण्याचा विचार करतायत, टीनेजर्स असतील, टीनेजर्स म्हणजे काय, लहान मुलं म्हणजे 10वी 11वी 12वीच्या, त्याच्यानंतर यंग जनरेशनची मुलं असतील की जे आता 21 22 25च्या रेंजमध्ये आले आहेत, नवीन नोकरी लागली आहे, कुठली तरी पॉलिसी घेणं गरजेचं आहे. मग ते असतंच, तुमचं कंपनी देते पॉलिसी किंवा अमुक तमुक, तुमच्या आजूबाजूचे एजंट असतात, मित्र असतात, नातेवाईक असतात, लगेच तुमच्याकडे येतात, पॉलिसी काढता का, हे सगळं चालू होतं. त्या लोकांसाठी खास खास हा विषय आहे. तर विषय काय तुम्हाला आता पूर्ण थोडक्यात अगदी एक 4-2 वाक्यात म्हटलं तरी क्लिअर करून मोकळा करतो. बघा आता होतं कसं, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे या सगळ्या कंपन्यांची पॉलिसीच असते. पॉलिसीमध्ये पॉलिसी असते. काय पॉलिसी असते तर ते विकताना टेन्युअर त्यांचा कधीही कमी ठेवतच नाही. ते ठेवतात किती, 15 वर्ष आणि 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, जे काय असेल ते. पण 5च वर्षाची पॉलिसी, 5च वर्षात मॅच्युरिटी येणारी पॉलिसी, मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण होणारी पॉलिसी त्यांच्याकडे नसते की काय कुणास ठाऊक. पण कुठला एजंट तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगणार नाही. 10 पैकी 9च्या 9 एजंट तुम्हाला 15 वर्ष 20 वर्ष अशा लॉंग टर्मच्याच पॉलिसीज सांगतात. हे सत्य की नाही सत्य हे तुम्ही स्वतःला विचारून बघा किंवा कुठल्या एखाद्या पॉलिसीवाल्याला विचारून बघा. हे असं मग त्यांना विचारलं ना की अरे बाबा 10 वर्षाच्या आतली पॉलिसी आहे का तुझ्याकडे, असली तरी ते कदाचित सांगत नाहीत. का सांगत नाहीत, कारण त्याच्यावर त्यांचं उत्तर टिपिकली ठरलेलं असतं. सर, जेवढी तुम्ही जास्त पुढची वर्षांची पॉलिसी घ्याल तेवढा तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल. ही पहिलं. त्याच्यानंतर काय, जास्त मोठं कव्हरेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे जर 10 वर्षासाठी 5 लाखाचं कव्हरेज मिळतंय तर तुम्हाला 20 वर्षासाठी तुम्हाला 20 लाखाचं मिळतंय. म्हणजे 10 लाख इकडे तिथे डबलच कव्हरेज मिळतंय. त्यामुळे 10 लाखापेक्षा 20 लाखाची कव्हरेज असणारी पॉलिसी घ्या ना सर. हा असा विषय करतात. म्हणजे काय होतंय की एक प्रकारे आपल्यालाही असं वाटतं ठीक आहे चला, मध्ये आधी काय झालं तर आपल्याला लगेच 20 लाख रुपयाची तरी एक तजवीज जी आहे ती होते. बरोबर. ह्या भीतीचा हा जो बिझनेस आहे ना, तो बिझनेस आपल्याला महागात पडतो. मग होतं काय, मग मी ह्याला विरोध करत नाही किंवा मी ह्याला चुकीचंही म्हणत नाही, पण मुद्दा काय घडतो ते तुम्हाला आता स्पष्ट करतो. जवळजवळ आता हा डेटा अधिकृत नाही, मी त्याचं पुष्टीकरणही करत नाही, परंतु सर्वसाधारणपणे तुमच्याच आजूबाजू मी नेहमी सांगतो की आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये सुद्धा याची चर्चा करा, याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य जे आहे ते तुम्हाला स्वतःला कळेल. काय घडतं, जवळजवळ 20 वर्षाची तुम्ही जर पॉलिसी घेतली तर याचा अर्थ असा असतो की मॅच्युरिटी जी आहे ती 20 वर्षानंतर पुढे असते. म्हणजे 20 वर्षाला कंप्लीट तुमची पॉलिसी होते. मॅच्युरिटीचाही पिरियड तुम्ही पुढे काय असतो नसतो, त्याच्या आधी तर नसतोच हे नक्की. मग 20 वर्ष तुम्हाला कंपल्सरी त्याचे प्रीमियम जे आहेत ते हप्ते भरायचे असतात, हे तर मान्य. आणि मग इथे आपली फसगत स्टार्ट होते. ती नेमकी कशी होते, सर्वसाधारण विचार करा. अगदी लोएस्ट लो प्रीमियमची तुम्ही पॉलिसी घेतली, महिन्याला फक्त 1000 रुपयेच भरायचे असं समजा. लगेच महिन्याला 1000 म्हटलं की आपल्याला वाटतं इट्स ओके, म्हणजे 6 महिन्याला 6000 आणि वर्षाला किती 12000 रुपये भरायचे. बरोबर. जर तुमचा 6 प्रीमियम ठरला असेल तर तुम्ही दर 6 महिन्याला 6,000 रुपये भरताय. बरोबर आहे, हे मान्य. पण ते 6000 भरता 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 पुढे पुढे जाता जाता तुमची आर्थिक परिस्थिती कंटिन्यू आहे तशी चांगली राहील याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? नाही. बऱ्याच वेळा आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत हाच एक फार मोठा म्हणजे दुर्दैवाने हा विषय येतो की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष भले 5 वर्ष 6 वर्ष ते भरतात पैसे, पण 7व्या 8व्या वर्षी का होईना, काही लोकांचं तर 2-3 वर्षामध्येच जे मी सांगणार आहे ते घडतं. पण काही लोक 5-7 वर्ष भरतात. 8व्या 9व्या वर्षी ते काय होतं माहिती आहे तुम्हाला, पैसे भरायची परिस्थिती राहत नाही. काही ना काहीतरी, अहो आपण काय फक्त त्या पॉलिसीसाठी जगत असतो का, पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठीच आपण कमवत असतो का? नाही. इकडं कामं काही वेगवेगळी चाललेली असतात. रोलिंग पैशाचं इकडे तिकडे चालू असतं, कर्ज घेतलेलं असतं, अमुक असतं तमुक असतं, बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर ना. मग त्यामधून अशी एखाद्या वेळी परिस्थिती उद्भवते की आपल्याला प्रीमियम द्यायला सुद्धा पैसे नाहीत. आणि मग हळूहळू काय होतं, 7-8 वर्षानंतर तीच पॉलिसी जी आहे ती न भरल्यामुळे 3-4 हप्ते तुमचे कंटिन्यू थकले की ती लॅप्स होण्याकडे चालू होते. मग ते काही एक वर्षात 1.5 वर्षात 2 वर्षात ती पूर्ण लॅप होते. लॅप्स होणे म्हणजे काय की मृतावस्थेमध्ये जाणे. मग त्याला पुन्हा जर तुम्ही हे करायचं असेल तर सगळेच्या सगळे प्रीमियम जे तुम्ही
बाउन्स केले थोडक्यात म्हणा, तर ते सगळे भरा, त्याच्यावरती जे चार्जेस लावलेले असतात ते भरा आणि मग त्याला पुनर्जीवित करा आणि मग पुन्हा करंटमध्ये ते आणा, असा हा विषय आहे. पण एकदा तुमची परिस्थिती ढासळली की तुम्हाला त्या पॉलिसीचे पैसे भरायला सुद्धा भरण्यासारखी सुद्धा कंडिशन येत नाही आणि मग तिथे तुम्ही विचार काय करता माहिती आहे की आता 7-8 वर्ष मी पैसे भरले आणि 7-8 वर्ष जर पैसे भरले आहेत तर असं करतो आता ते पुढचे सगळे जे हप्ते भरायचे ते काय मला होणार नाहीत, जे पैसे आहेत ते काढूनच घेतलेले बरे की जेणेकरून मी इथे अडकलो आहे ते तरी तिथून तरी मला सुटका होऊ शकते, बरोबर. मग यावरती एजंट तुम्हाला कदाचित ती जर तुमची पॉलिसी त्या टाईपची असेल तर तो पॉलिसीवाला तुम्हाला हेही सांगतो की सर तुम्ही त्याच्यावर लोन पण घेऊ शकता. मग शेवटी पुन्हा तोच विषय झाला की तुमच्या पैशावरती ते तुम्हालाच लोन देत असतात आणि त्याच्यावरती व्याजसुद्धा ते बँकेप्रमाणेच लावत असतात. म्हणजे पुन्हा विषय हाच आला की आपलेच पैसे आपल्यालाच व्याजाने मिळतात आणि आपण त्याच्यावरती व्याज भरतो. आणि एवढं जर तुम्हाला माइंडसेट तुमचं झालं असेल की मला आता कर्जातमधून बाहेर पडायचं तर मग आणखीन कर्ज कुठनं काढून घेऊ, त्यापेक्षा आहे ते मी काढून घेतो आणि माझं इकडचं काय ते मिटवतो, अशी परिस्थिती ह्या 20 वर्षाच्या आतल्या कालखंडामध्ये येते म्हणजे येतेच, हे 100% ठामपणे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि इथेच याच ठिकाणी ह्या पॉलिसी विकणाऱ्या कंपन्यांचा मोठा फायदा असतो. लक्षात ठेवा, सरेंडर तुम्ही केली, तुम्ही लॅप्स केली की बरोबर त्यांचा फायदा स्टार्ट झाला. तुम्ही कधीही आणि आत्ता फोन करा, मी चॅलेंज देत नाही किंवा मला कोणाला आव्हानही द्यायचं नाही, आत्ता तुम्ही फोन करा, मिनिमम 30-40% अमाऊंट तुमची कट होऊन जाते. तुमचा बोनस तिथे क्रिएट झालेला असतो, हे वगैरे वगैरे काहीही असू द्या, पण जवळजवळ 30-40% रक्कम जी आहे ती तुमची कट होते आणि मग ती उरलेली रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होते. मग विचार करा, 7-8 वर्ष पैसे भरून सुद्धा काय झालं, तुम्ही तुमच्या पैशामधूनच लॉस करून घेऊन तुम्ही पॉलिसी बंद करून पैसे काढून मोकळे होता. आणि हा जो प्रकार आहे तो प्रकार सर्वसाधारण बऱ्याच लोकांबाबतीत घडलेला मला आढळला आहे आणि माझ्या बाबतीत सुद्धा घडला होता. पण मी कसा तरी ते प्रीमियम सगळे भरले, पुन्हा ती पुनरुज्जीवित मग अशी म्हटलं तसं मृतावस्थेमध्ये केलेली पॉलिसी पुन्हा ती चालू केली आणि पुन्हा ती कंटिन्यू केली. आता 1-2-4 वर्षाचं राहिलेलं आहे, जे आहे ते सत्य सांगतो, असा काही विषय नाही मला लपवण्याचा. पण म्हणजे चांगलं फायनान्शियल माझं डिसिप्लिन असून सुद्धा माझ्यावरती अशी वेळ आली होती. मग सर्वसाधारणपणे जे लोक ज्यांना फार फायनान्शियल डिसिप्लिन नाही आहे अशा लोकांच्या बाबतीत तर 3-4 वर्षामध्येच ती पॉलिसी लॅप होण्याचे दिवस येतात. मग म्हणूनच मला हा मुद्दा तुमच्या समोर आणायची इच्छा होती की पॉलिसी काढताना कमीत कमी टेन्युअर ठेवा, भले तुम्हाला फायदा कमी मिळू द्या, पण ती पॉलिसी लॅप होऊन तुमचाच लॉस जो आहे तो होऊ नये. हे बघा, नक्की बघा, कारण मला गॅरंटी आहे 10 वर्षात तुमचा ॲक्सिडेंट होईल का 15 वर्षात होईल का 20 वर्ष, कधीच ॲक्सिडेंट होणारच नाही. ॲक्सिडेंटमध्ये तुमचा मृत्यू नाहीच आहे. मग तुम्ही घाबरता कशाला, हे म्हणजे कोणाला माहिती नसतं काय होणार आहे, पण त्या भीतीपोटी आपण 20 वर्ष 30 वर्ष हे काढत बसून फायदा काय. त्यापेक्षा 10 वर्ष 15 वर्षाच्या आतल्या पॉलिसी बघा, त्या पुन्हा रिन्यू करा, पुन्हा पुढचे 10 वर्ष 15 वर्ष घ्या, हरकत काय. पण 20-20 वर्षाच्या पॉलिसी ज्या घेता त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मला वाटतं तुमच्या इकॉनॉमिक डिसिप्लिनचा विचार करा. 20 वर्षाची घेतली तुम्ही पॉलिसी तरीही हरकत नाही, पण तुम्हाला डिसिप्लिन ठेवून ते पूर्ण प्रीमियम पूर्ण त्यावेळी भरणे आणि करणे हे गरजेचं ठरू शकतं. मला वाटतं माझा मुद्दा जो आहे तो क्लिअर झाला असेल आणि ज्यांच्या पॉलिसीज याआधी कधी लॅप्स झाल्या असतील त्यांना हा रिलेट झाला असेल आणि त्यांनाही पटलं असेल की हां हे असं झालेलं आहे आमच्या बाबतीत. त्यामुळे मला वाटतं इतरांचा अनुभव लक्षात घेऊन नवीन पॉलिसी काढणाऱ्या लोकांनी या टेन्युअरचा आणि आपल्या फायनान्शियल डिसिप्लिनचा नक्की विचार करा आणि मगच कुठल्याही पॉलिसीची निवड करा, तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल आणि त्यामधून तुम्हाला चांगला फायदा मिळेल. तर थांबतो इथेच. पॉलिसी काढताना नक्कीच विचार करा या मुद्द्याचा. थँक्यू. इथपर्यंत आला असाल तर, आणि व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघून तुमचा वेळ दिला असेल आणि एखादा जरी पॉईंट ॲड झाला असेल मुद्दा की जो हा बेनिफिशियल आहे, हा मुद्दा खरोखरी चांगला आहे असं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पॉलिसी काढणाऱ्या कोणत्याही तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ न विसरता शेअर करा आणि हा मुद्दा त्यांच्या म्हणजे लक्षात आणून द्या, एवढी एक विनंती करतो आणि इथे थांबतो. काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.